नागपुर शहर में लगातार बढ़ रहे सड़क हादसों को गंभीरता से लेते हुए नागपुर पुलिस ने एक विशेष अभियान ऑपरेशन यू टर्न की शुरुआत की है। इस अभियान का मुख्य उद्देश्य नशे में धुत वाहन चालकों पर सख्त कार्रवाई कर सड़क सुरक्षा को सुदृढ़ करना है। यह विशेष मुहिम शहर भर में सक्रिय रूप से कार्यान्वित की जा रही है। इस अभियान की औपचारिक जानकारी आज पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल ने पत्रकार परिषद के माध्यम से मीडिया को दी। आपण पाहिलं की आपण जवळपास 6-7 महिन्यामध्ये भरपूर प्रयत्न केलेले आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 22% मृत्यू दर कमी झालेला आहे ॲक्सिडेंट्समध्ये। आणि याच्यासाठी आपला जे ट्रॅफिक ॲनालिसिस विंग जो आहे त्याचा फार मोठा रोल राहिलेला आहे। त्याशिवाय आपण वेळोवेळी जे मीटिंग्स घेतली ती मीटिंग्स किंवा काही डायव्हर्जन्स आपण केलेले आहे, काही रस्ते आपण वन वे केलेले आहे, हे सगळ्यांच्या असा याच्यात भाग दिसतो आहे। त्याशिवाय काही असे एरियाज आहे जसे थोडं दूरचे जे एरिया जसा हिंगणाचा एरिया आहे, MIDCचे एरिया आहे, तिथे आम्ही फोकस केलेलं आहे की तिथे जास्त ॲक्सिडेंट्स झालेले आहे आणि त्याच्यात मृत्यू पण पेडेस्ट्रियन्सची त्या भागात जास्त आहे। मग असे भागांना आपण कसे कव्हर करू शकतो ते आपला एक प्रयत्न राहील। आणि जसं सांगितलं DCP ट्रॅफिकने की ह्या वर्षी जर आपल्याला 50% मृत्यू ॲक्सिडेंट्समध्ये कमी करता आले तर फार एक चांगली सक्सेस राहील। ऑलरेडी जे आम्ही पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲनालिसिस केलेलं आहे तर आपली परफॉर्मन्स याच्यात फार चांगली आहे। याशिवाय ज्यावेळेस ॲक्सिडेंट कुठलाही झाला तर जो ॲक्सिडेंट ज्याचे झालेले आहेत त्याचेपर्यंत कसे मेडिकल एड व्यवस्थित आणि लवकर पोहोचतील याच्यावर पण आपला भर असतो। आणि आमचे अधिकारी जे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काम करतात त्यांनाही ते हॉस्पिटल्सशी बोलणे असा इंजर्ड येतो आहे तर आपल्याला हॉस्पिटल्सचीही याच्यात मदत मिळती आहे, तो पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। त्याशिवाय अवेअरनेसमध्ये आपण वेगवेगळे इश्यूज आणलेले आहेत, लोकांना आपण बोलतो आहे। आमचे जे ट्रॅफिकचे 10चे 10 जे झोनल ऑफिसर्स आहेत तेही जाऊन सगळ्यांशी बोलत आहे। RSP जे आहे त्याला अजून आपण सक्षम करतो आहे। नवीन सेशन आत्ता शाळामध्ये सुरू झालेलं आहे तर तेही जाऊन शाळामध्ये जाऊन मुलांना कसे इन्व्हॉल्व करतील तो एक आपला काम याच्यात राहील। तो आपलं हे जे यू टर्न आहे याला कसे आपण अजून सक्षम करू शकतो आहे, कसे प्रभावी याला अजून बनवू शकतो आहे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आपलं सहकार्य याच्यात आम्हाला मिळेल। आय एम फुल्ली कॉन्फिडंट ऑफ इट। ज्याप्रमाणे आपण आम्हाला मदत केली, सहकार्य केलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला भरपूर दिसतो आहे तो आहे आपला ऑपरेशन थंडर। आजही आम्हाला वेळोवेळी चांगली इन्फॉर्मेशन मिळत आहे। काल आपण 110 ग्राम MD पकडली, दररोज आमच्या हे झालेलं आहे। म्हणजे हे जे आहे हे आपल्याला इन्फॉर्मेशन बेस्ड आहे। त्याशिवाय लोक आता येत आहे आमच्याकडे की साहेब माझा मुलगा याच्यात पडलेला आहे, मग आपण त्याचे ॲनालिसिस करतो, कोणाकोणाशी तो बोलतो आहे, काय काय जे आपला टेक्निकल ॲनालिसिस असतो आणि याच्यामुळे भरपूर मुलांचे आयुष्य वाचेल आणि याच्यात आपण हे केलंच पाहिजे। म्हणजे डेथ इज डेथ, कुठलाही जर त्याचे मर्डर झाला, ॲक्सिडेंटमध्ये गेला किंवा सुइसाईड केला, डेथ इज डेथ। ते फॅमिलीचा एक माणूस त्याच्यात जातो आहे, मग ह्याला आपण इग्नोर करू शकत नाही। आणि ओव्हरऑल जे सेफ्टी आहे ते याच्या आपला सगळ्यांनी काम करावं लागेल। आणि आमचे जे ट्रॅफिकचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या भर की नुसतं एकच याच्यावर किती झाले चलान, किती झाला ते न करता एक सेफ्टी सिक्युरिटीची, कारण ट्रॅफिक जो आहे डिपार्टमेंट तो फर्स्ट रिस्पॉन्डर असतो। काय चेन स्नॅचिंग झाली ते रोडवर राहतात, कुठलाही इन्सिडेंट घडला 307 किंवा हे जे होत होते मर्डरचे इन्सिडेंट तर ते रिस्पॉन्ड करतात। तर ह्याच्यात त्याप्रमाणे पण आपण त्यांना सक्षम करतो आहे। तर याच्यात तुमच्या आम्हाला जर सहभाग लाभला तर याच्यात जरूर आम्ही चांगला रिझल्ट पूर्ण शहराला देऊ हे आम्ही सांगू शकतो तुम्हाला। आणि जे व्हेकल सीझिंग असलं, त्याची ड्रंक अँड ड्राईव्हची चेकिंग असली तर हे आम्ही सगळे त्यांना इन्स्ट्रुमेंट दिलेले, ब्रेथ ॲनालायझर्स वगैरे ते सगळं त्या वापर व्यवस्थितपणे होईल।
आणि रिझल्ट आपल्या सगळ्यांना मिळेल एवढं आम्ही सांगू शकतो आहे. आपण डिसेंबरमध्ये परत भेटू 31 तारीखला की आपण किती लोकांना आणि त्याच्या हे जे आहे सगळ्यांच्या म्हणजे झोनल DCPs असतील किंवा इतर पोलीस स्टेशनचे ACP सगळे असतील तर हे सगळ्यांचे सगळे मिळूनच याला हे करणारच असे आणि सांगितलं की जे पॉईंट राहतील त्याच्यात 2 आपले अंमलदार पोलीस स्टेशनचे राहतील आणि 2 ट्रॅफिकचे राहतील जे पॉईंट्स हे लावणार आहे आणि ते व्यवस्थित त्यांचं काम होत आहे की नाही हेही आपण बघू. आमचे जॉईंट CP ॲडिशनल CPs हेही डेफिनेटली बघणार आहे. आम्ही पण त्याच्या असेसमेंट वेळोवेळी घेऊ एवढं आपल्याला सांगायचं होतं. आणि तुमचे मार्फतीने जर ह्याला एकदम सक्षम रीतीने आपल्याला करायचे तर पोहोचलो आपण तर रिझल्ट आपल्याला नक्की दिसेल. आपण बघू शकताय 22% म्हणजे 40नी डेथ कमी आहे. 40 एक मोठा नंबर असतो, 40 इज अ बिग नंबर. तर हे आपण 40 करू शकतो तर आपण अजून प्लस 120 करू शकतो आहे असं आपल्याला वाटतं आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांना माहीत आहे की जसं आता DCP ट्रॅफिक यांनी सांगितलं याप्रमाणे दारू पिऊन वाहन चालवणारे व्यक्तींवर विशेष करून हा केंद्रित केलेला ऑपरेशन आहे. आणि जे वेळा आहेत ज्यावेळी लोक जास्तीत जास्त संध्याकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ ज्यावेळेस लोक घरी जातात कामावरून किंवा जे ग्रामीण भागात जातात किंवा दारू पिऊन घरी जातात बरेच ठिकाणावरून जिथे दारू पिण्याचे ठिकाण आहेत, बार्स असतील, पब असतील, ढाबे असतील, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणाचे आयडेंटिफिकेशन ट्रॅफिककडून करण्यात येत आहे. आणि जे हॉटस्पॉट्स त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत जिथे मॅक्झिमम ॲक्सिडेंट होत आहेत शहराच्या काही हायवेज आहेत, इंटरकनेक्टिंग हायवे आहेत किंवा क्रॉसिंग आहेत जिथे क्रॉसिंगवर होतात आणि असे वेगवेगळे ठिकाण आयडेंटिफिकेशन करण्यात आलेलं आहे वाहतूक विभागाकडून. अशा ठिकाणावर याचं जास्त कॉन्सन्ट्रेशन होईल आणि नाकाबंदी वेगवेगळ्या वेळावर विशिष्ट वेळांवर नाकाबंदी वाहतूक शाखा करेल. वाहतूक शाखेला पोलीस स्टेशनचे लोक सुद्धा मदत करतील आणि या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा दारू पिऊन गाडी चालवणारे व्यक्तींचे ब्रेथ अनालायझरचा वापर करून आपल्याकडे हे करण्यात येईल, त्याची टेस्टिंग करण्यात येईल आणि जर दारू पिलेले व्यक्ती असतील तर त्याचे वाहन हे सीज करण्यात येईल तिथेच वाहतूक विभागाकडून आणि त्याला समज देऊन पुढील कारवाई करण्यात येईल. प्रबोधनही करण्यात येईल त्यांच्याकडून की दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे काय त्याचा नुकसान होऊ शकतो. आणि बेसिकली आपला उद्देश हे आहे की वाहन चालकांचे जे मॅक्झिमम ॲक्सिडेंट होत आहेत 2 व्हीलरचे किंवा 4 व्हीलर किंवा ट्रक ड्रायव्हर्स यांचे दारू पिऊन वाहन चालवत असेल किंवा कुठल्या नशेत असेल तर त्याचं प्रमाण जास्त होतं. इतरही कारण आहेत त्याला, पण हे कारण जास्त आहे तर हे कारणामुळे होऊ नये याचा आपला मुख्य उद्देश आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणाचे आयडेंटिफाय करून वाहतूक विभाग नाकाबंदीच्या दरम्यान हे चेकिंगचे कारवाई करतील आणि ब्रीथ अनालायझरचा वापर करून कारवाई करतील. तर असा हा उद्देश आहे. आणि मला वाटतं की ऑलरेडी वाहतूक ॲक्सिडेंट्स कमी झालेले आहेत वेगवेगळ्या प्रयत्नामुळे, पण याच्यामुळे आणखी जास्त कमी करता येईल आणि होतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. तर याचा आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू. फक्त आपल्याकडून एवढीच विनंती आहे की याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे की दारू पिऊन वाहन चालवू नये. ह्याकरिता आणखी पुढे कॅम्पेनमध्ये ह्या ऑपरेशनमध्ये वेगवेगळे कॅम्पेन वाहतूक विभाग लॉन्च करेल आणि लोकांचं प्रबोधन करणे आणि अवेअरनेस कॅम्पेनसाठी पोस्टर असतील, शॉर्ट फिल्म्स असतील, सोशल मीडिया आहे याचा सुद्धा वापर करून ते अवेअरनेस कॅम्पेन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.